पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्यव्यापी बंद पुकारला। यामध्ये पंढरपुरातील सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत बंदला पाठिंबा दिला। महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायदा 1963 व महाराष्ट्र कृषी पणन नियम 1967 मध्ये दुरुस्त्या कराव्यात, यासाठी पंढरपुरात व्यापाऱ्यांचा बंद पुकारण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील समस्यांबाबत महाराष्ट्र राज्यव्यापी कृषी समितीतर्फे शासनाकडे विविध ठराव मांडण्याचा निर्णय होऊन ते ठराव राज्यातील ठिकठिकाणी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना देऊन व्यापाऱ्यांसाठी बंदला प्रतिसाद दिला। दरम्यान पंढरपुरात सकाळी व्यापाऱ्यांचा कडेकोट बंद होता, परंतु दुपारनंतर याला संमिश्र प्रतिसाद मिळू लागला। कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर रद्द करावा, कारण अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर 5% GST लागू झालेला आहे व त्याचे राजस्व राज्य शासनाला मिळत आहे। अन्न सुरक्षा मानदे कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, अनुचित कारवाईस प्रतिबंध करावा। यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा महाराष्ट्रातील व्यापारी परवाने नूतनीकरण करणार नाहीत असा इशाराही देण्यात आला। पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापारी संघटनांच्या वतीनं बंद पाळण्यात येत आहे। त्याचबरोबर आम्ही पंढरपूर व्यापारी महासंघ आणि व्यापारी कमिटी पंढरपूर यांच्या वतीनं पंढरपूर बंदमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की मार्केट कमिटीमध्ये जो व्यापाऱ्यांवरती सेस आकारला जातो, ती सेस दुबार पद्धतीने आकारला जातो आणि ती खूप जुनी क्लिष्ट पद्धत आहे। तो सेस आकारणे बंद करावं। जे अन्नधान्य आहेत, ज्या काही तेल, गूळ अशा काही वस्तू आहेत, खाद्यपदार्थ आहेत, त्याचे शॅम्पल भरले जातात आणि ती विक्रीला मज्जाव केला जातो। तर आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये जर काही भेसळ असेल किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर ते जिथून प्रोडक्शन आहे, जिथून उत्पादन त्याचं होतं, तिथंच त्याला ते प्रतिबंध लावावा। तुमचे जे काही नियम अटी आहेत ते तिथं लावावेत। विक्रेत्यांना कुठलाही त्रास देऊ नये, व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये। तर अशा आमच्या मागण्या आहेत शासनाकडे। आम्ही पहिल्यांदा आज महाराष्ट्र बंद केलेला आहे। आमच्या मागण्या गांभीर्याने शासनानं विचारात घ्याव्यात आणि याच्यावर मार्ग काढून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिलं 99 वर्षाच्या करारानं प्लॉट दिले होते। शासनानं पुढं हे बंद केलं आणि आता ते 30 वर्षाची केले। आमचं म्हणणं आहे शासनाला की ते 30 वर्षाचीच पद्धत तुम्ही अंमलात आणावी आणि तुमचं पहिल्यासारखंच पुन्हा त्यांनी म्हणजे हे करून द्यावं आम्हाला, ही एक प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये। आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं बाबा भेसळबद्दल जे प्रोडक्शन कंपनीमध्ये तयार होतं किंवा जिथं तयार होतं ते पॅकिंग सीलबंद पॅकिंग येत असते आणि त्यात जर पुन्हा काय खाली रिटेल काउंटरला काय भेसळ निघाली तर त्या व्यापाऱ्यावर जी काय हे केलं जातं ते न करता मूळ जिथं प्रोडक्शन आहे तिथंच त्याची अंमलबजावणी व्हावी, ही एक आमची मागणी आहे। आता आज महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यव्यापी तुमच्या व्यापाऱ्यांनी बंद पाळलेला आहे, त्यामध्येच पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी त्याला पाठिंबा देत बंद हे केलेलं आहे। आणि आज आम्ही सर्वांनी मिळून पंढरपूर महासंघ असेल, व्यापारी कमिटी असेल, तहसीलदार साहेबाला आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। ते त्यांनी शासनापर्यंत पोचवावं आणि आमच्या व्यापाऱ्यांची जे काही समस्या आहेत, मागण्या आहेत, त्याच्यावर गंभीरपणे विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। व्यापारी कमिटी सेक्रेटरी रवी पेठ पंढरपूर व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीने
जो बंद पुकारला आहे महाराष्ट्र बंद, त्यामध्ये पंढरपुरातील सर्व व्यापारी सहभागी झालेले आहेत व तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी. बंद यशस्वी झालेला असून सर्वांनी बंद कडेकोट पाळलेला आहे.